कर हाय कर नरेंद्र. हाय. याचं नाव नरेंद्र आहे पण तो मोदी नाही बरं का. सोयाबीन आपण काय काढायला गेलो तर हरभरा आहे का ना आठवणीत आहे. आम्ही हरभरा काढायला गेलतो ना. हरभरा काय झालं उदीर फोटो म्हातारा त्याला म्हणते फोटो काढतोय. फोटो काढायचं चालू नाही व्हिडिओ काढायचं चालू आहे. तर कमेंट आलेल्या की दादा साबुदाणा वडे बनव हे ते खूप साऱ्या कमेंट आलत्या. पण साबुदाणा वडा कसं ते गावाकडं नाही चालत. आमच्या गावात लोक विचार करतात पाव किलो किंवा अर्धा भर किलो शाबू आणला की खातो. पण किती तर पोरांनी उपवास नव्हतं. वडापावची टेस्ट कशी आहे. एकच नंबर आहे ना. तर सोलापूरचा आहे प्रॉपर सोलापूरचा. म्हणजे आहे ना अशी मस्त टेस्ट अशी एक नंबर. स्पेशल वडापाव खायला तिथून आलाय तो. पाहुणा आहे तो आला इथं कार्यक्रम आहे गावात तिकडून आलाय. चिराग वडापाव कसा आहे लाजतो बरं तिकडून तुझ्याकडे नाही करत असा बोल फक्त. माझ्याकडे कॅमेरा आहे बोलत पण नाही का तू. म्हणतो मला नको दाखव ते लाजतंय. एक नंबर. बाकी पोर एक नंबर आहे ना. बाकी कसा विषय आहे. खायला यावं लागतंय का टेस्ट बघायला. नाद करत नाही. म्हणजे विषय असा आहे प्रत्येकांचा उपवास नसतो. गावात आमच्या आज 70% लोकांचा उपवास नव्हताच बिलकुल. 70% पोरं कसे आहे. हां म्हणजे काही असं उदारी पण जाते ना. आणि विषय असा आहे आपलं नवीन आहे स्टॉल आणि थोडंफार द्यावं पण लागतंय. कोणाला बोलणार आहे का बोल ना. हा पोरं आले ते पाव द्यायला. हा ते आण इकडं त्यात आधार कार्ड वगैरे आहे पडल दे इकडं. म्हणजे आपलं काय रोजच्या प्रमाणात चाललाय फक्त थोडंफार कमी जास्त होत असते तरी पण ठीक आहे. फोटो आहे ना मध्ये माझा नव्हताच फोटो मध्ये. हा जावा आता. हा पोरं आलते खाल्लं केलं गेले. आपली पण आलती रोहन आर्यन वगैरे सामान द्यायला. हर अशी शेरड त्रास देतात. इथं ते गावात कायम सुट्टी असतात ना मोकळे. असं आहे आपला बॅक साईड ना. अशी आहे आपली टपरी. हिर असं केलंय आपण आडोसा एवढंसाच. जास्त कुठं ताडपत्री की तेवढी मोठी कुठून आणू मी. इथून अजून एक लांब व्हायचं म्हणलं तर इथंच खात्यात परत्यात किंवा पार्सल घेतात जातात. पाऊस तर असा पण नाहीच आपल्याकडं जास्त आमच्याकडं. आज असा मी इकडं व्हिडिओ काढायला नाही तर काढतच नाही. टाईम नसतंय ना गर्दी पडते इकडं त्यामुळं. तरी पण आपला आज पण मस्त असा चाललाय दिवसभर. बघा बरं कसं नियोजन केलंय मी. इकडं पाणी ठेवतो तिथं मग ठेवतो तिथून वडापाव वगैरे घेतात इथं कट्ट्यावर बसून खात्यात. मग तिथं थोडंफार घाण वगैरे झालं की ते झाडून काढतो मी. किती द्यायचं आहे त्या दिवशीचे पैसे आणखी मम्मीकडनं. पप्पान कथा रे म्हणणार 30 रुपया मग आहे तू काका. ते बारक्या पोरी आलेल्या काका आम्हाला दे. आता त्यांनी नवीन मागत होते म्हणजे मला 2 दे मग दिलं. पण त्यांच्याकडे आधीचे पण पैसे होते आपले. मग त्यांना म्हणलं पप्पाला सांगा आणि त्या दिवशीचे पण घेऊन या. ते मामा आमचा तंटामुक्ती अध्यक्ष गपच बघायला आहे माझ्याकडं. रोज असा तिथं इकडं यायला टाईम नसतो. तिथं गर्दी गच्च असते. काही पोरं तर कसं झालं विषय त्यांना व्हिडिओत यायचं असते म्हणून पण ते असं येतात म्हणजे खायला पण येतात व्हिडिओत येण्यासाठी. शर्टलाही त्रास देतात. सुट्टे असतात दिवसभर मोकळे. कागद पण खात्यात ती बघ. नाही बाबा गॅस तेल मसाला एवढं सारं वापरतोय आपण
तेवढं जाऊन आपल्याला 100-200 राहिले दोघाचे, तरी पण बस हक्काचे आपले आपल्या पदरात पडले. बास, कोणाची गुलामी नाही, काय नाही, नो टेन्शन, एकदम हर आपल्या मनावर. आपल्याला जर वाटलं बाबा बंद करावं जायचं आहे घरी, जाऊ शकतो, बरोबर की नाही. मिरच्या, पोरांना मिरची खूप आवडते. थिर थिर थिर, इकडून मी थिर थिर केलं की पलीकडून जाऊन अजून तिथंच येतात. फिरे म्या काही मीच दिसायला काय बाई तुला. त्रिशाचे चप्पल राहिले इथंच, लय दिवसभर त्रास देते. पप्पा 1 रुपया दे, पप्पा 2 रुपये दे, आणि तेला जवळ येते पोळल म्हणून भीती वाटते ना. दुकानाला पण जाताना रस्ता आहे, रस्त्याला गाड्या जात्याच करत्यात, लोक सनाट गाड्या फास्टमध्ये पण असतात काही जण. हा काही झालं गेलं भीती वाटते. आता तिला म्हणलं जा मम्मीकडं, आता मीच बनवायला लागलो आहे. उगाच दोघं बसण्यापेक्षा ती घरी जाऊन जेवण तरी बनवेल. 8 वाजे घेतो. 8-8:30 पण म्हणजे किती वाजेपर्यंत थांबतो असं विचारतात. म्हणलं 8-8:30 पर्यंत. कधी वाटलं काही होतं उशीर, काही वेळेस लवकर पण. मसाला संपला की जातो पुन्हा आम्ही. 3-4दा कितीदा बनवणार आहे, कटाळा आला की मग निघतो. स्टॉपच केलाय मी आता, चालू करते स्टॉप येतो. काय करू मग आता निवांत आपलं. खरं यूट्यूब लाईव्ह पण घेऊ शकतो मी इथं बसून, पण नेटवर्क येतो जातो मग. आणि ते लाईव्ह मध्ये अशी गोल गोल फिरलं माझं टक्कर फिरतंय मग, त्यामुळे मी नाहीच करत उगाच. आज मी सांगून ठेवलंय आधीच्या उधारी द्या, मग नंतर देतो तुम्हाला. त्यामुळं पोरं काय करायल्यात, काही कल्टी मारायल्यात, काही येतात मग अजून घेतात, नवीन घेतात, जुनं राहू दे म्हणतात. द्यावं लागते आता सध्या, बघू वसुली करावी लागेल एखाद दिवशी. आता सगळ्यांना सांगतोय मी, मला वस्तू आणायच्यात, तेल वगैरे अजून. रे हे उद्या गवतच जाळून टाकतो, डायरेक्टच फवारून टाकतो, म्हणजे गवतच नसल्यावर कशाला येणार आहे तिथं. माझ्या लक्षात सगळं असतं आणि शेवटी लास्टला आणायच्या वेळेसच विसरून जातोय मी.